स्वच्छ भारताच्या घोषणा एकीकडे आणि दुसरीकडे अमरावतीतील सार्वजनिक शौचालयांची दयनीय अवस्था। घाण, दुर्गंधी आणि पाणी वीज नसल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत। प्रभाग क्रमांक 12 मधील परिस्थिती पाहून स्थानिकांनी मनपा प्रशासनावर संताप व्यक्त केला आहे। अमरावती महानगरपालिका अंतर्गत प्रभाग क्रमांक 12 मधील रुक्मिणीनगर आणि राजापेठ परिसरातील सार्वजनिक शौचालयांची अवस्था अत्यंत दयनीय बनली आहे। या परिसरात एकूण 7 सार्वजनिक शौचालय असून त्यापैकी बेलपुरा येथील एक शौचालय तोडण्यात आलं आहे, तर उर्वरित 6 शौचालयांची अवस्था अत्यंत खराब असल्याचं वास्तव समोर आलं आहे। हमालपुरा परिसरातील दोन्ही शौचालयांमध्ये पाणी, वीज आणि स्वच्छतेचा पूर्णतः अभाव असल्याने नागरिकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागतोय। विशेष म्हणजे महिला, ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत असल्याची भावना स्थानिकांनी व्यक्त केली आहे। तसेच चिचफेल, बेलपुरा आणि अंबा नाल्यालगत असलेली शौचालय घाणीने माखलेली असून त्या परिसरात मोठ्या प्रमाणात झाडे झुडपे वाढल्याने सर्प आणि इतर सरपटणाऱ्या प्राण्यांची भीती निर्माण झाली आहे। दुर्गंधींमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून संसर्गजन्य आजार पसरण्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे। 5 वर्ष झाले संडास धुतलेले नाही आहेत आणि आम्हाला खूप त्रास आहे। हा मोहल्ल्यावाल्यालाही त्रास आहे। आम्ही हे सर्व गंदगी काढून आम्हाला सहमत द्या गंदगी काढण्यासाठी आणि आम्ही इथं कोणतं सहकार्य करू, कारण की आम्हाला कोणता कार्यक्रम राहिला तर आम्हाला या जायला गाड्या या जायला त्रास होतो। आम्हाला खूप त्रास आहे। माझे छोटे छोटे लेकरं आहे, त्याच्यामुळे खूप वास येतो। गोमा निघता, सापसुप निघता झाडापासून, त्याच्यामुळे मला खूप सफाई कामगार वगैरे इथे साफ करायला येत नाही, कोणीच येत नाही। 7 वर्षापासून येत नाही। तुम्ही मग याची मागणी तक्रारी केली आहेत का काकू याच्या? लय तक्रारी केल्या आम्ही। मनपा प्रशासनाच्या उदासीन कारभारामुळे सार्वजनिक सुविधांची दुर्दशा झाल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे। तसेच तात्काळ स्वच्छता, पाणी, वीज आणि नियमित देखभालीची व्यवस्था करण्यात यावी अशी मागणी होत आहे। अमरावतीतील ही परिस्थिती स्वच्छता व्यवस्थेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण करणारी ठरत आहे। मनपा प्रशासन आता तातडीने कारवाई करतं का आणि नागरिकांना दिलासा मिळतो का, याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे। पूजा किशनराव सारे, राहणार बेलपुरा, न्यू आंबेडकर नगर। आमच्या इथं वॉशरूम आहे आणि संडास आहे, तर तिथं माहिती आहे का आमच्या इथं नळ नाही, काही व्यवस्था नाही आहे। आणि मेन म्हणजे माहिती आहे का इथं पाणीची व्यवस्था नाही, काहीच नाही। आमच्या इथल्या नाल्या काही हे नाही आहे, तर आम्हाला व्यवस्थेसाठी सगळं काही आम्हाला व्यवस्था करा। धन्यवाद सर। हे याच्यासाठी काही साफसफाई करण्यासाठी कर्मचारी लेडीजसाठी पण आणि कर्मचाऱ्यांना पण पाठवा आमच्यासाठी, कारण आम्हाला व्यवस्था करून द्या। प्रमोद केशवराव धावणे, रेल्वे लाईन झोपडपट्टीमधून। या जे घाणपट्टी जे आहे, आम्ही नेहमी लॅट्रिन संडासला येतो आहे। साफसफाईचा काहीही उपयोग होत नाही। सकाळी पाणी नाही, आपशी आहे तिथे, पण साफसफाईचं काहीही थोडंसं होत नाही तिथे। महानगरपालिका कर्मचारी येतच नाही, येतात आठवड्यातून एखाद्या वेळेत आले तर आले, थोडं बहुत करून दिलं, पाणी मारलं तर लगेच काहीच होत नाही त्यांना। आणि साफसफाई तर काहीच नाही त्यांना। आणि संध्याकाळी तर आम्ही इथं येऊ पण शकत नाही, कारण की रात्री लाईट नाही ते काहीच वातावरण एकदम खूपच गंदगीचं वातावरण आहे। मागणी काय तुमची? मागणी काय? आमची मागणी आहे साफसफाई। आम्हाला साफसफाई आणि लेडीज मध्ये पण माहिती आहे का लाईट तर बिलकुल लेडीज मध्ये आहेच नाही। ॲटलिस्ट फक्त माहिती आहे का इथं एक हा मोठा पास आहे, तो फक्त एवढा इथून पडते, तो बाकी आतमध्ये लाईट आहे नाही। आणि आम्हाला आतमध्ये पाणी पाहिजे, त्याच्यासाठी आमची मागणी आहे, बाकी काही नाही।